रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। तासगाव तालुक्यातील मणेराजुरी व विसापूरला गारपिटीसह वाळू पावसाने झोडपले आहे। या पावसाचा अंतिम टप्प्यातील द्राक्ष, बेदाणा, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। शेतातील काढलेली पिके गोळा करण्यासाठी आणि बेदाणा शेडवर कागद घालण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली आहे। गारपिटीने खरड छाटणीनंतर आलेल्या फुटींना मार लागला तर त्या बागांना फळ येत नाही। गेल्या 8 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिलाय। मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। तासगाव तालुक्यातील मणेराजुरी आणि विसापूर गावाला 2:30 ते 3:30 वाजता वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने झोडपले। तसेच तालुक्यातील चिंचणी, लोढे, कौलगे, बस्तवडे, वाघापूर, सिद्धेवाडी, दहिवडी, चिखलगोटण, मांजर्डे, गोटेवाडी, हातनोली, खुसगाव, आरवडे येथे पावसाने हजेरी लावली आहे। सध्या रब्बीच्या गहू, हरभरा या पिकांचा काढण्याचा हंगाम तसेच द्राक्ष आणि बेदाणा यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षाचं नुकसान होणार असून खरड छाटणी होऊन फुटलेल्या काड्यांना जर मार लागला तर पुढील हंगामात त्या द्राक्ष येत नाहीत असा इतिहास आहे। तसेच पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे बेदाणा शेडवरील बेदाणा काळा पडणार आहे। यामुळे शेतकरी धास्तावलाय। वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर विद्युत प्रवाह बंद झाल्याने अनेक गावात अंधार आहे। रात्री उशिरापर्यंत कुठेही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। सांगली विधानसभा मतदारसंघात पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला, त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार का? पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे, त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही। महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही, यावर काय उपाय करणार? काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला, त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची 16 वर्ष वाया गेली, याला जबाबदार कोण? बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करणार का? मतदारसंघात राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी व नेते आले, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्षनिरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या समोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय। प्रास्ताविक करताना शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो। निष्ठावंतांवर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती? सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते। सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकी यांनी केला त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष घुमसत आहे। अय्याजभाई नायकवाडी, आशिष कोरी, अनिल मोहिते, ॲडव्होकेट अमोल चिमान्ना, राजेंद्र कांबळे, विपिन कदम, डी.पी. बनसोडे, प्रकाश बरडोले, भारती भगत, सनी धोत्रे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेतेच काँग्रेस संपवत आहेत असं सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहे याची जंत्रीच मांडली। यावेळी पक्षनिरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो। आपल्याच लोकांनी आपला उमेदवार पाडला, हे फार चुकीचं आहे। अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही। काँग्रेसचा पराभव करणं म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे। मरगळ झटकून कामाला लागा। येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। बूथ यंत्रणा सक्षम करूया। सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल। सांगलीत जे घडलं त्याचं दुःख आम्हालाही आहे। वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल असं आश्वासन दिले। महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नागरिक संवाद व तक्रार निवारण हा उपक्रम बुधवारपासून सुरू केलाय। यासाठी बुधवारी आणि गुरुवारी 4 ठिकाणी जनता दरबार होणार आहे। या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक केली जाणार आहे, याबाबतची घोषणा प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे। ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत सांगली महापालिकेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। यामध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्यासह सर्व अधिकारी, खातेप्रमुख नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत। यावेळी नागरिकांना त्यांची कोणत्याही प्रकारची महापालिकेची संबंधित तक्रार मांडता येणार आहे। या तक्रारीचं जागेवरच सोडवणूक करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे। शिवाय आलेल्या तक्रारींवर पुढच्या आठवड्यात कार्यवाही झाली की नाही याची शहानिशा करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचं तातडीने निराकरण होईल
पहिले काही आठवडे मोठ्या संख्येने तक्रारी येण्याची शक्यता आहे, पण या तक्रारी निकालात निघाल्यानंतर त्यांचं प्रमाण कमी होईल. यावेळी होणाऱ्या सर्व तक्रारींची संगणकीय नोंद होणार असून त्यांचा प्रणाली विकसित करण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक बुधवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत मिरज कुपवाड कार्यालयासह विश्रामबाग येथील प्रभाग समितीमध्ये बैठक होणार आहे. यासाठी उपायुक्त, प्रभाग समिती अधिकारी आणि खाते प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर गुरुवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत महापालिका मुख्यालयात स्वतः आयुक्त उपस्थित राहणार आहेत. सर्व खाते प्रमुख आणि अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. कवटेमंकाळ शहरातील धुळगाव रस्ता परिसरातील शानाबाई शंकर जाधव या महिलेचा मृतदेह 26 मार्च रोजी दुपारी 1च्या सुमारास राहत्या घरी आढळून आला होता. या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतलाय. पोलीस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे. सदर खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाला असल्याचं निष्पन्न झालंय. किरण आकाराम गडदे असं संशयिताचं नाव आहे. शानाबाई जाधव या धुळगाव रस्त्यावरील हॉटेल डायमंड जवळ एका खोलीत भाड्याने राहत होत्या. मयत शानाबाई जाधव या फोन उचलत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी शानाबाई जाधव या राहत्या घरी जाऊन पाहणी केली. यावेळी घरास कुलूप होतं, मात्र घरातून दुर्गंधीचा वास येत होता. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून पाहिले असता घरात शानाबाई यांचा मृतदेह आढळला. घराला बाहेरून कुलूप असल्यामुळे संशयितांनी महिलेचा गळा दाबून खून केला आणि कुलूप लावलं असावं असं शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणताच पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे तपासाचं पोलिसांसमोर आव्हान होतं. तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडे आल्यानंतर कोणताही पुरावा हाती नसताना तांत्रिक तपासावर भर दिला असता खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा असल्याची, तसेच तो मालगाव येथील लक्ष्मीनगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. त्यावेळी एक युवक संशयितरित्या थांबलेला दिसला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्याने अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेल्या वादातून गळा दाबून महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. सरकारला सर्वाधिक महसूल देणारा विभाग म्हणून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. यंदा मुद्रांक शुल्क वसुलीचा यशस्वी टप्पा सांगली नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने गाठलाय. विभागाने सांगली जिल्ह्यात मुद्रांक शुल्कापोटी 342 कोटी रुपये वसूल केलेत अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी दिली आहे. जिल्हा मुद्रांक शुल्क विभागाने गेल्या काही वर्षात सातत्याने मुद्रांक शुल्क वसुलीचा यशस्वी टप्पा गाठलाय. मुद्रांक शुल्क वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध पावले उचलली आहेत. नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या. शासकीय महसूल वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केली आहे. परिणामी यंदा सांगली जिल्ह्यात मुद्रांक शुल्क रक्कम रुपये 342 कोटी यशस्वीपणे वसूल करण्यात आली आहे. शासनाच्या तिजोरीमध्ये यामुळे चांगली भर पडली आहे. सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रभावी वसुली करण्यात आली आहे. महापालिकेच्या राष्ट्रीयकृत बँकात ठेवी ठेवणं बंधनकारक असताना आर्थिक लाभासाठी खासगी बँकेत ठेवी वळवल्याचा फटका महापालिकेला बसलाय. मक्तेदारांना बिल अदा करताना बँकेत झालेल्या घोळामुळे ठेकेदारांना डबल वेळा बिले अदा झालेली आहेत. त्यामुळे ठेकेदारांची चांदी झाली असली तरी महापालिकेचं खातं मात्र रिकामच झालंय. याबाबत प्रशासनाने तातडीने बँकेशी पत्रव्यवहार करून 2 दिवसात रक्कम वर्ग करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. राष्ट्रीयकृत बँकात महापालिकेच्या ठेवी ठेवणं बंधनकारक असताना खासगी बँकांना आर्थिक फायदा व्हावात यासाठी काही बँक व्यवस्थापकांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक लाभासाठी आपल्या बँकांकडे वळवल्या. याचा पहिला फटका महापालिकेला बसलाय. मार्च अखेर मक्तेदार, अन्य खर्च यासाठी महापालिका प्रशासनाची घाई सुरू होती. मक्तेदारांची बिले देण्यासाठी प्रशासनाने यादी तयार करून या खासगी बँकांकडे दिली होती. साधारणपणे 60 मक्तेदारांना 2 कोटी देण्यासाठी सांगितले होते. दिनांक 30 मार्च रोजी यादी पाठवली. बँकेने पैसे मक्तेदारांच्या नावावर ऑनलाईन पाठवले. 31 मार्च असल्याने सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते. ते पैसे मध्येच अडकले. दुसऱ्या दिवशी पैसे मिळाले नाहीत म्हणून बँक व्यवस्थापकांनी पुन्हा एकदा चेक करण्यास सांगत पुन्हा पाठवा असे फरमान दिले. कर्मचाऱ्यांना पुन्हा पैसे पाठवले. तोपर्यंत मक्तेदारांच्या खात्यावर 2 वेळा पैसे गेले.
4 ऐवजी 8 लाख गेले. त्यामुळे मक्तेदारांची न मागता काही दिवसांपुरती का होईना चांदी झाली. तोपर्यंत हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येताच प्रशासनाने तात्काळ बँक प्रशासनाला पत्र पाठवलं. पैशांची जबाबदारी तुमची आहे. 2 दिवसात सदर पैसे जमा करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. 2024 ते 25 या आर्थिक वर्षाचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने शासकीय रकमेचा भरणा आणि कोषागारात शासकीय देयके मोठ्या प्रमाणात सादर होण्याची शक्यता आहे. वर्षाअखेरीस 29 ते 31 मार्च या कालावधीत बँकांना सुट्टी असतानाही अनेक बँकांनी कामकाज सुरू ठेवलं होतं. 31 मार्चला सकाळी 9:15 वाजता सुरू झालेल्या बँका 1 एप्रिलला पहाटे 5:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या. त्याचवेळी यंदा बँकेला किती नफा झाला याबाबतचा संदेशही सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत गेल्याचं सांगण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील जिल्हा कोषागार कार्यालय व अधीनस्थ सर्व उपकोषागार कार्यालयांना तसेच शासनाचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या सर्व बँकांना आणि त्यांच्या शाखांना त्यांची कार्यालये शाखा कार्यालयीन वेळेपासून ते रात्री 12 पर्यंत सुरू ठेवून शासकीय आर्थिक व्यवहार हाताळण्याचे आदेश दिले होते. मार्च अखेरच्या कर्ज वसुलीसाठी विविध बँकांचे अधिकारी कर्मचारी सर्व तालुक्यात वसुलीसाठी जात होते. जिल्हा बँकेचे आर्थिक वर्ष संपणार असल्याने थकीत कर्ज वसुलीसाठी मुख्यालयासह जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखा शनिवारी, रविवारी आणि सोमवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय गेले 1 महिना सर्व रविवारीही कर्ज वसुलीसाठी सर्व 218 शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. अनेक बँकांचा नफा 1 एप्रिल रोजीच निश्चित झालाय, परंतु अधिकृत घोषणा 2 दिवसात केली जाण्याची शक्यता आहे. महापालिका क्षेत्रात दिव्यांग सक्षमीकरण अभियान राबवण्यात येणार असून दिव्यांग व्यक्तींचा सर्व्हे करून नोंदणी आणि संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्याशिवाय अपंगत्वाचे प्रमाणपत्र, केंद्र शासनाचे UDID कार्ड काढून देण्यासाठी कॅम्प घेण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री 100 दिवसाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये महापालिकेच्या वतीने 1 एप्रिलपासून हे अभियान सुरू केले. दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा हा उद्देश आहे. दिव्यांगांचं सर्वेक्षण आशांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यासाठी प्रति दिव्यांग 30 रुपये मानधन आशांना देण्यात येणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या विहित नमुन्यातील अर्जात दिव्यांगांची 28 प्रकारची माहिती संकलित करणार आहे. त्यानंतर या माहितीचं संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महापालिका स्तरीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभाग समितीनिहाय सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या अंमलबजावणीचे 4 टप्पे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सांगली, मिरज व कुपवाड शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींचे सर्व्हे करून त्यांची नोंदणी आणि माहितीचं संगणकीकरण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या आणि शासकीय रुग्णालय संयुक्तपणे काम करणार असून दिव्यांगांच्या तपासणीसाठी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात मंगळवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सांगली शहरासह पश्चिम भागात ढगाळ वातावरण राहिलं, मात्र पावसाने हुलकावणी दिली. सकाळपासून उष्म्यात वाढ झाली होती. दुपारपासून ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी जोरदार पावसाचं वातावरण तयार झालं. जोराचा वारा वाहत होता. शहराच्या काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. वारे वाहत असल्याने सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला.